आज आम्ही असं काही केलं काहीचे दुकानवाले डायरेक्ट आम्हाला मारायला आले होते. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश. आता तुम्हाला तर माहित आहे आमची प्रॅक्टिकल एक्झाम झाली आणि आता महिनाभर सुट्ट्या आहे. तर रूमवर बसू बसू पागल झालो होतो. तर चला म्हटलं कुठेतरी फिरून येऊ. हा, आता मी एकटा असतो तर इथंच जवळपास गेलो असतो फिरायला, पण माझ्या सोबत जे मित्र आहे त्याचे शौक मोठे मोठे आहे. म्हणून पहा आम्ही डायरेक्ट फिरायला कुठं आलो, रेड टेपच्या ऑफिशियल स्टोअर मध्ये. कसं आहे आमच्याजवळ व्हेरियस टाइप्स ऑफ शूज आहे, पण कसं एखादा ऍड ऑन झाला तर बरं वाटते. मस्त शूज वगैरे पाहिले, पण इथं तशी फिलिंग नव्हती येत. अरे तशी म्हणजे अशी तशी नाही. ते कसं होऊन राहिलं होतं, आम्हाला पाहिजे होता थोडासा महाग शूज आणि तो होते सस्ते शूज. म्हणून कसं आहे आमचं मन मानत होतं एवढी सस्ती गोष्ट घालणार आहे का आपण. म्हणून मित्र म्हणे राहू द्या बुट, आपण पॅन्ट पाहायला जाऊ. आणि इकडे केदारले पायता पायता एक पॅन्टही आवडला ना, म्हणे ट्रायच करून येतो. म्हटलं जा ना भाऊ. आता ट्राय गी तर केला त्यानं, पण पॅन्ट होता स्ट्रेट फिट आणि त्याचं म्हणणं होतं मला फीलच निघून राहिलं का स्ट्रेट फिट पॅन्ट आहे. आता त्याला कसं समजावं हेच समजत नव्हतं. पॅन्टची किंमत काही जास्त नव्हती, 7,000 होती. त्याच्यासाठी काय 6,000. आता मला तर वाटलं घेते बा हा पॅन्ट, पण इथे त्याचा तोच इश्यू झाला ना. पॅन्टची किंमत जरा सस्तीच आहे म्हणे, आपल्याला महाग पॅन्ट पाहिजे, म्हणून इथेही त्यानं पॅन्ट नाही घेतला. आता एवढ्यावर थांबून जाऊ ना माणसानं, पण गडी थांबला नाही. गडी झुडिओ ते घेऊन गेला. त्याच्यात तर लय खतरनाक मजा गेली त्यानं. ते पाहायची असन तर आपल्या युट्यूब चॅनलवर पूर्ण ब्लॉग आलाय, जाऊन पहा. मी भेटतो उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.